हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांडवोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर थंबनेल पाहिलाच असेल तुम्हाला थंबनेलला दिसते मेथी आणि अंड. तर आपल्याला मेथीपासून अंड्यापासून भन्नाट अशी रेसिपी बनवायची आहे. तर इथे मी अर्धी गड्डी मेथीची घेतली, स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला मेथी कट करायची आहे. अगदी गरज नाही आहे की बारीक कट करावी, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तरी ते पाहू शकता मी मेथी कट करते. तर अशाच पद्धतीने आपल्याला मेथी कट करून घ्यायची आहे. मेथी कट झाली की इथे मी साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं. तेल घातल्यानंतर आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. इथे मी 2 हिरवी विलायची घातलेली आहे, दालचिनी, आपल्याला बेडगी मिरची घालायची आहे. बेडगी मिरची घातल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि छान आपल्याला तेलावरनं तडतडून घ्यायचे आहे. खडे मसाले आणि जिरे छान तडतडले की इथे मी एक कांदा मोठा कट करून घेतला होता बारीक. आपल्याला कांदा ट्रान्सफर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि तीसुद्धा कांद्यावर आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. तर आलं लसूण छान परतल्यानंतर आपल्याला 1 टोमॅटो घालायचा आहे बारीक कट करून. टोमॅटो घातल्यानंतर छान आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे मी टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घेते. अगदी या पद्धतीने मेथी केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील. तर टोमॅटो छान परतल्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. आणि मसालेसुद्धा छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मसाले परतले की आपल्याला अर्धा पेला पाणी घालायचं आहे आणि छान आपल्याला व्यवस्थित मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. तर इथे मी छान व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये मसाले जातील असे आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता छान व्यवस्थित परतलेले आहेत. तर आपण जी मेथी कट केली होती आपल्याला ती मेथी घालायची आहे. अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. तर आपल्याला इथे मेथी छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे दही असेल तर नक्की 2 चमचे ह्याच्यामध्ये दही घाला. दह्याने टेस्ट खूप भन्नाट होते. तर आपल्याला मेथी छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मेथी परतले की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि छान व्यवस्थित परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी ही रेसिपी केली तर सगळेजणच आवडीने खातील. नक्की या माझ्या पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी करा. हिवाळ्यामध्ये मेथीचं प्रमाण खूप असतं म्हणून आपण ज्या पद्धतीने मेथीची भाजी करू त्या पद्धतीने सगळेजणच आवडीने खातील. तर आपल्याला झाकण ठेवून मेथी छान व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. मेथी शिजल्यानंतर इथे मी 2 अंडी घेतली होती उकडलेली. तर बारीक कट करून आपल्याला अंडी घालायची आहेत आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अंडी घातल्यानंतर मेथीची चव काय भन्नाट होते आणि भाजीसुद्धा खायला तेवढीच चविष्ट लागते. तर आपल्याला अंडी घातल्यानंतर मेथीमध्ये छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे मी छान व्यवस्थित परतून घेते. परतल्यानंतर आपल्याला अगदी 5 ते 10 मिनटं झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा जेणेकरून अंड्यामध्ये सगळे मसाले गेले पाहिजे. तर इथे पाहू शकता भाजीमधलं सगळं पाणी आटलेलं सुद्धा आहे आणि अंडी छान व्यवस्थित सगळीकडे मसाला लागलेला आहे अंड्यांना. परत छान व्यवस्थित परतून घ्यायचं. तर तुम्हाला माझी आज मेथी अंड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.